काय नव्हतं, थोडी साखर पाहिजे होती. नाही नाही, मी इथेच थांबते, भाजी ठेवली, तुम्ही आणा, मी थांबते. मी आलेली तुम्हाला सांगायला गावाला जाताना, मग नंतर दरवाजा बघितला तर बंद, मग चपला बघितला, चपला पण नाही. मी बोलली यांना, ताईंनी आपल्या आधीच नंबर लावला गावाला जायला. आल्या आल्या यांचं लगेच चहा दे चहा दे, बघितलं तर साखर संपली. मी बोलली आधी मला आंघोळ करू द्या, एकतर गाऊन घातल्याशिवाय मला काही काम नाही सुचत. आता गाऊन घातला, आता बघा कशी भराभर आवरते. आता एवढे दिवस घर बंद होतं तरी धूळ झाली, एवढी घाण येते कुठून मला कळतच नाही. खिडक्या बंद, दरवाजे बंद, तरी घाण झाले. धुतलेले कपडे पण घाण झालेत, आता धुते पटापट. जेवण कुठे घरी बनव, यांना बोलली आणा काहीतरी बाहेरून, त्यात तेल पण संपले. आता सगळंच कसं तुमच्याकडून मागणार. हो, तुम्ही पण पापड सांगितलेले ना. आपल्या इथे 400 रुपये किलो, तिकडून मी आणले मस्त 200 रुपये किलो. मला बोलले चहा दे, चहा पिऊन जातो. वह्या पुस्तकं आणायला जायचंय ना, आता शाळा सुरू होती. त्यात पोरांची नाटकं एवढी वाढली आहेत, मागच्याच वर्षी घेतलेली बॅग बोलतो जुनी झाली, आता मला जुनी नको, नवीन बॅग पाहिजे. कचरावाला आत्ता आला, टायमिंग चेंज झाला का? आम्हाला माहितीच नाही. सोसायटीच्या ग्रुपवर यांनी मेसेज टाकायचा ना, मेंटेनन्सचा बरोबर टाकतात. 2-4 दिवस माहेरी गेली, आरामाची सवय लागली. आता काम करायला एवढा कंटाळा आलाय काय सांगू, पण करावं तर लागेल ना. कपडे पडले तेवढे माझे धुवायचे. अरे हो, तुमच्याकडे कपड्यांचा साबण आहे का?